मटाणे तालुका देवळा येथे एक अनोखा विवाह सोहळा संपन्न। बातमी देवळा येथून दिनांक 18/4/2026 व दिनांक 19/4/2026 या दिवशी मटाणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे एक मानवी धम्माला अनुसरून विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्यात प्रामुख्याने काही विशेष गोष्टी बघावयास मिळाल्या। धम्म उपासिका राखी लक्ष्मण केदारे, उपासक लक्ष्मण नानाजी केदारे यांची कन्या रोहिणी हिचा विवाह या कुटुंबाने समाजात चालत असलेल्या अनिष्ट चालीरीतींना न मानता विज्ञानवादी बौद्ध धम्माला अनुसरून विवाह पार पाडण्याचे ठरले। या विवाह सोहळ्यात कुठलेही कर्मकांड व कुठलेही वृक्ष न तोडता आगळावेगळा विवाहास सुरुवात केली। पंचशील बुद्ध विहारातून एका रथात तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रारूपाची मांडणी करून बैलगाडीमध्ये 200 वृक्ष घेऊन त्रिशरण पंचशील घेऊन पूर्ण मटाणे नगरीतून मिरवत घरी आणले। श्रीमती बेगमबाई नानाजी केदारे यांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करण्यात आले। आलेल्या सर्व ग्रामस्थांना वधू रोहिणी हिच्या हस्ते सर्वांना वृक्ष वाटप करण्यात आले। यावेळी एक संदेश देण्यात आला की कुठलेही वृक्ष न तोडता घरासमोर मांडव न टाकता वृक्ष वाटप करून अनोखा मांडव साजरा करण्यात आला। यावेळी खीरदान वाटप करून ग्रामस्थांचे स्वागत करण्यात आले। सायंकाळी हळदीचा कार्यक्रम साजरा न करता फक्त वधू रोहिणी हिने आणलेल्या सर्वांची भेट म्हणून फोटो सेशन केले। यावेळी वधू रोहिणी म्हणाली की हळद लावून जर माझ्या जीवनात काही बदल घडणार असेल तर माझ्या शिक्षणाची किंमत शून्य असेल। मी माझ्या आदर्शांवर विश्वास ठेवते, अंधश्रद्धेवर नाही। दुसऱ्या दिवशी वधूवरांची मिरवणूक काढण्यात आली। लग्न मंडपात विवाह मंचापर्यंत भारतीय संविधान हातात घेऊन प्रवेश केला। विवाह मंचावर महापुरुषांचे पुष्पपूजन करण्यात आले। भारतीय संविधानाचे वाचन करून वधू रोहिणी व दिगंबर यांनी आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली। तालुक्यात आदर्श ठरवत हा विवाह सोहळा 2500 वर्षांपूर्वी असलेला भारताचा मूळ बौद्ध धम्माला अनुसरून पार पाडण्यात आला। हा विवाह सोहळा पंचशील बुद्ध विहार मटाणे यांच्या सौजन्याने मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। पंचक्रोशीत या अनोख्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा।